तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर रामराम मंडळी, मी तुमच्या गावठी किसान. बघू शकता दिंडीची आज सकाळ सकाळची सुरुवात अशी झाली की सगळे मोकळे बिकळे होऊन आता हापशापाशी आलो आंघोळीला. या काळ्याने आपलं सॉरी गोऱ्याने आंघोळ केली, आता मी राहिलो. हॅलो काय ह्याला सांगा त्याची गांड इकडे बघत येत ना लोक. आता सगळे आंघोळ करायला लागले, त्या महाराजांनी आंघोळ केली. आता हे राजेंद्र हाती देत त्यांना. आता आम्ही एक बारे लावल्यात आंघोळीला. आता माझी बारी सगळ्यात शेवटलाय, कारण की सगळ्यात लवकर उठलो होतो म्हणून मी शेवटलाय. म्हणजे उरपाट करा उरपाट करा. आता त्यामुळे आंघोळ करतात. आमच्या कॅमेरामॅनने आंघोळ केलेली, सकाळ सकाळी जोडला तो असा असा करीत चालता. त्यामुळे आता भेटू आपण परत नवीन ब्लॉक मध्ये, तोपर्यंत करा बंद. तर सगळं आमचं आवरलेलं आहे फायनली. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत. सगळ्यांच्या आंघोळ्या बिंगळ्या झाल्या दिंडीत. हे इकडं काही आवरायचं राहिले अजून एक दोघा जणांचं. इकडे आमची वाटी ती म्हणजे सोम आहे, ते टावेलची गडी घालतोय. इकडे राजेंद्र त्या जे शर्ट घालते आणि कैलू त्याच्यात हे, आणि इकडे आंधळी बिंडली वाळू टाकलेत. आता परत खाली गेल्या तुम्हाला टाकतो ब्लॉक. तर बॅगी बिगी अडकून आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो. बॅगी बिगी टेम्पोत ठेवून मग आम्ही नाश्त्याला बसणार आहे का ना. इतक्या लवकर चहा बी बोल पण. कसं वाटतं सोमदिंडीत आलं? चांगलं वाटतं. पाय नेली काय म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला दिंडीत होतं? एक दोन मित्र. तो कुणा सांगण्यात आला दिंडीत? असंच मनानेच. हा, तू त्याच्या कशाने आला? मी आपल्या कृष्णाबाई गावठी किसान येणार होता म्हणून मी उगा कॅमेरा पुढे बरं का. मोबाईल नाही आणायचं इथून. चल काय होतं घेऊन सोबत जांग्यामध्ये टाकतो. हे मंदिर कशाच आहे? देवीच काय मंदिर कशाच आहे? खंडोबाचं मंदिर आहे, खंडोबाचं. तर फायनली आजचा दुसरा दिवस हा मांडवखेल मध्ये होता, आणि आमचा पहिला मुक्काम ही मांडवखेल मध्ये होता. आणि आता आम्ही निघतो 7:30 ते 8 वाजता दुसऱ्या मुक्कामाला. दुसरा मुक्काम कुठे हे आमचे सोम कॅमेरामॅन सोम गोडगे सांगतील. मलाच नाही माहिती, मला आले. दुसरा मुक्काम कुठे? चौसाला. हा, चौसाळ्यामध्ये. चौसाला नाही, चौसाळ्यामध्ये नाही म्हणते मग बोडे मला का. तर बघू शकता इथले वाडे विडे. पुढचा कॅमेरा पुढे काय झालं? हाल पुढचा कॅमेरा भारी भारी चिकन दिसत. ही आहे मांडवखेलची प्रोफेशनल आणि सुंदर गल्ली. इथे सगळ्यांच्या घरी वाडे आहेत. सकाळ सकाळी आम्ही गावात हिंडतोच, म्हणजे तसं ते ह्याचा मोबाईलला आलतो न्यायला आम्ही. आणि बघू शकता चौकड हे वाडे दिसते तुम्हाला. बंद करतो केलं का. तर दिंडी मांडवखेल मधून निघाली आहे, आणि मांडवखेल मध्ये एक शेवटचा रास्ता पाणी जिथे आहे तिथे आता दिंडी मस्त पावलं खेळत चालली आहे. तुम्ही बघू शकता की मृदुंगाच्या तालात आणि टाळांच्या आवाजात दिंडी असे पाऊल खेळत चाललेली आहे. तरी आपल्यासोबत अनेक वारकरी आणि झेंडेकरी आहेत, जे आम्ही वाट दाखवण्याला आम्हाला मानलं जात आहे. कारण झेंडेवाले जे असतात ते वाट दाखवते. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो. म्हणा काहीतरी कुठले वडकारा तुम्ही. कसं वाटतं दिंडी? एकदम बरं वाटतं. कसं काय आले दिंडी वारीला? ते तर आम्हाला माहिती, पण नेमकं काय वाटलं दिंडीचे? चांगलं वाटलं. परमात्मा आहे का? आहे ना, आहे का. तर ह्यांना परमात्मा भेटलाय, दिसलाय, पण हे जे आमची सेवा करते त्यांचेच खरा परमात्मा म्हणायचं. तर आता चला. तर सगळे वारकरी इथे नाश्त्याला बसलेले आहेत. गावकऱ्याचं प्रेम आणि वारकऱ्याची सेवा ही त्यांच्या हाताने होते, आणि आमच्यातच त्यांनी पांडुरंग बघितलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता श्लोक सुरू आहे, जेणेकरून नाश्त्याला खायला सुरुवात होईल. हे मयूर महाराजांचं आगमन झालेलं आहे. चड्डीवर करत खाली बसले ते.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉक मध्ये. तर घोडकर आदूची दिंडी हे नेकनूर मध्ये आगमन झालेलं आहे. कॅमेरामॅन एकदा पाठीमागे दाखवा. पाच कॅमेरामॅन. आता जस्ट आमचं आगमन नेकनूर मध्ये झालेलं आहे आणि इथून पुढे आमचं जे दुपारचं जेवण आहे ते नेकनूरच्या बाहेर आहे थोडं. तर भेटूया आपण परत नवीन ब्लॉक मध्ये. तर नेकनूर मधून आमची दिंडी आता घोडके वस्तीवर निघाली आहे. नेकनूर मध्ये मी जेवायला होतं आणि आता घोडके वस्तीवर जेवायला आहे. आणि फोटोसाठी एवढी मरमर नकार करू, परगडी नेकांची गाडी. तर हे एवढे फोटोसाठी मरमर करते पोरं, मला ब्लॉग मध्ये घेईन. आपण काय एवढे फेमस नाही सध्या, आणि फेमस झाले ह्यांना कुठे घेणार होतो आपण ब्लॉग मध्ये? अजिबात नाही. घेऊ आपण घेऊ. तर बघत राहा, फॉलो करत राहा आपल्या गावठी किचनच्या पेजला. भेटू आपण परत चौसाळ्यामध्ये गेलो. किलोमीटरवर आलो आहोत आणि आम्हाला इथे आमच्या गावाची माऊस बहीण भेटलेली आहे. म्हणजेच बघा तुम्ही, घोडके वस्ती म्हणजे आमच्या गावाची माऊस बहीण. घोडकर आदूरची माऊस बहीण झोकली होती, ती नेकनूरच्या पलीकडे भेटली आहे 3 किलोमीटर. आता आम्ही तिथे जाणार आणि तिथं भत्ता मारणार. मागचं जिरलं नाही की इथं पुन्हा भत्ता मारायचा आलाय. ते पुढं चलतेत. हे बले आहे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉक मध्ये. घोडकर आदुरीच्या दुसऱ्या दिंडीचा मुक्काम हा चौसाळ्यामध्ये आहे आणि जस्ट आता आम्ही सावरगाव पार करून चौसाळ्याच्या मधल्या वाटाने सर्व दिंडी चलत आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता. आणि आता दुसरा मुक्काम हा चौसाळ्याला असणार आहे. तर सगळे जे ब्लॉग बनवते त्यांना मी एक सांगतो, पाठीमागे 100 ते 150 माणूस आहे, तरी बी मी बोलतोय. कारण की लाजायचं नसतं कोणत्या गोष्टीला. आणि ब्लॉग बनवायला तुम्ही कशाला लाजू नका. कॅमेरा उचला आणि ब्लॉग बनवा. भेटूया आता परत नवीन विषयामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. निवृत्ती दे विज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान ज्ञानदेवा समाधी संजीवन हरि पाद समाधी संजीवन हरि मुखे माना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे कुंडलिका वरदः विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तारा महाराज की जय. हनुमान महाराज की जय. जय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉक मध्ये. महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक हे तुम्ही पाठीमागे बघू शकता. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि पाठीमागे तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. तर हे दोन्ही स्मारक चौसाळ्यामध्ये आहेत. चौसाळ्यामधून कोण कोण व्हिडिओ बघतोय कमेंट करून नक्की सांगा. आमच्या गावाची दिंडी म्हणजे घोडकर आदुरीचा दुसरा मुक्काम
हा चौसाळ्यामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की दिंडी पुढे गेलेली आहे आणि आम्ही फक्त व्हिडिओ काढण्यासाठी पाठीमागे थांबलो आहे. तर चौसाळ्यामध्ये असे बापलेकाचे दोन पुतळे हे पहिल्यांदाच कुठेतरी पाहायला मिळतात आणि खरंच म्हणावं तेवढं चौसाळ्याचं भाग्य जास्त आहे, कारण की बापलेकाचे पुतळे हे एका जाग्यावरती असणं म्हणजे हे खरंच हिंदवी स्वराज्याची एक स्थापना असल्यावानी आणि त्याचं स्वप्न अजूनही आहे असं दाखवण्यासाठी. तर जय शिवराय, भेटूया आपण परत नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्याला ही चिंता पडलेली असते की वारकरी हा पंढरपूरच्या दिशेने निघतो, पण त्याची राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची सोय काय असते. तर आज आमचा घोडकाराजुरी ते पंढरपूर दिवस हा दुसरा होता आणि आमचा पहिला मुक्काम मांडवखेल आणि दुसरा मुक्काम चौसाळा इथं होता. तर चौसाळ्यामध्ये आम्हाला एक शाळा आहे आणि तिथे झोपण्यासाठी जागा दिलेली आहे. तर आभार सर्व शिक्षक जणांची, त्यांनी आम्हाला जागा दिली झोपण्यासाठी. तुम्ही बघू शकता की सर्व दिंडी एकाच हॉलमध्ये बसली आहे आणि आम्हाला इथे लाईट, चार्जर आणि फॅन सगळी सोय आहे, म्हणजे अडचण कशाचीच नाही. मांडवखेलमध्ये फक्त आम्ही जिथे जागा मिळेल तिथं झोपलो, कारण की ते खेडेगाव होतं आणि खेडेगावची परिस्थिती हे आपल्यालाही माहिती. त्याच्यामुळे पंढरपूर ते घोडकाराजुरी हा दिवस आमचा दुसरा होता. तर आजचा सर्व ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. भेटूया आता परत उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.